नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर अजूनही तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले नसतील आणि पैसे कधी येणार म्हणून तुम्ही प्रतीक्षामध्ये असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आज 3 अत्यंत महत्त्वाच्या राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आलेल्या जाहीरवर अधिकृत माहिती आपण शेतकरी बांधवांनो बघणार आहोत। पहिला विषय म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपणार आहे। त्यासोबत दुसरा जाहीर म्हणजेच की राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आलेला आहे, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि त्यासोबत तिसरा जाहीर म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीक विमा विषयी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे काढण्यामध्ये आला आहे। आता आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार, त्यासोबत कोणत्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्हाला सर्व काही अधिकृत माहिती मी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सुद्धा 2022 पासून 2025 पर्यंतच्या रखडलेल्या पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासोबत जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर शेतकरी बांधवांनो ही सुद्धा आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे प्लस 10व्या हप्त्याचे वितरण होणार, त्यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब केला, मग खरोखर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। तसेच अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, मग आता लगेच आमच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा होणार का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही यासाठी पात्र असाल, तुमची कामे पूर्ण असतील, सरकारने महत्त्वाची कामे देखील सांगितलेली आहेत, ती जर का कामे तुमची पूर्ण असतील, तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते तसेच पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता म्हणजेच की 2+2 4,000 रुपये जमा होणार। आता संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, होय आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आजपर्यंत तुम्हाला फक्त आश्वासन दिलं जात होतं, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, परंतु आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज या ठिकाणी अधिकृत जाहीर काढण्यामध्ये आलेला आहे। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। त्यामुळे आता थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र असणार हे जाणून घेऊया। आणि त्यानंतर लगेच आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या 17 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजने
योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीक विमा व पीएम किसान योजनेचा देखील लाभ नेमकी आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मान्यता मिळाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत, कोणती 3 महत्त्वाची कामे आहेत हे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण 17 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का त्या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला, आपण कामे समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड अद्याप देखील काढलेले नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। ते शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पाहत चला, मोबाईल हातात धरून लक्ष देऊन पहा शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे डीबीटीच्या अंतर्गत योजनांचे पैसे जमा होतात आणि डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होत नाहीये आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतात अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने करून घ्या। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। आता जर ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी तसेच पीक विमा रक्कमसाठी व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा जेव्हा मिळणार आहे, म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। तर आता चला, नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होते त्या जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यादी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे चंद्रपूर। चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या हप्त्याची पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यातील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।